नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. ॲज युजल वी आर डिस्कसिंग द 2 more एक्झाम्पल्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. जे काही दोन्ही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, ओके, बोथ आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. 2022ला महाराष्ट्र CETमध्ये जे काही न्यूमरिकल्स आले आपण त्यावर डिस्कस करूया. ठीक आहे. ऑर्गॅन पाईप्सचा जो काही कॉन्सेप्ट आहे, ऑर्गॅन पाईप्सचे दोन प्रकार आहे. म्हणजे तो एका एंडला क्लोज असतो, बोथ एंडला ओपन राहतो. ठीक आहे. त्यावरच तो क्वेश्चन डिपेंड आहे. आणि द व्हिडिओ लेक्चर नंबर इज 7. येतं लक्षात? ठीक आहे. बघा, आपण वेळ वाया न घालवता क्लिअर कट आपण न्यूमरिकल नंबरच्या पहिल्याच्या सोल्युशनकडे वळूया. ठीक आहे. सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा काय गोष्टी दिलेल्या आहे, काय गिवन डाटा आहे, क्लिअर कट अंदाज घ्या. ए पाईप क्लोज ॲट वन एंड, काही हरकत नाही. ओके, वन एंड हॅज अ लेंथ 85 सेंटीमीटर. द नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल ऑसोलेशन्स, ओके, नॅचरल ऑसोलेशन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज ऑफ एअर कॉलम हुज फ्रिक्वेन्सीज लाईज बिलो 1.2 kHz आर. ठीक आहे. म्हणजे यांचं म्हणणं पडलेलं आहे अतिशय सिम्पल आहे, अतिशय सिम्पल. बघा, मी फ्री बॉडी डायग्रामवरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होता आपलं. ठीक आहे. तो जो काही पाईप आहे तो एका एंडला क्लोज आहे, तो एका एंडला काय क्लोज आहे. ठीक आहे. याच्यात एअर कॉलमनुसार, ओके, ज्या काही चला काही हरकत नाही. ठीक आहे. आणि या पाईपची जी काही लेंथ आहे ती आपल्याला 85 सेंटीमीटर. ठीक आहे. चला काही हरकत नाही. बघा त्यांनी काय विचारलं आपल्याला, द नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल फ्रिक्वेन्सीज म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, द नंबर ऑफ पॉसिबल फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज ऑफ एअर कॉलम. ठीक आहे. हे बघा मी एअर कॉलम्स काढलेले आहे. ठीक आहे. हुज फ्रिक्वेन्सीज लाईज बिलो म्हणजे 1.2 kHzच्या अगोदर, 1.2 kHzच्या अगोदर किती नॅचरल फ्रिक्वेन्सीज आहे? 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10. येत्या लक्षात ओके. 1.2 kHz पेक्षा कमी, बिलो, त्याहीपेक्षा कमी अशा किती नॅचरल फ्रिक्वेन्सीज आहे? किती नॅचरल फ्रिक्वेन्सीज आहे? बघा आता नॅचरल फ्रिक्वेन्सीचा जो काही फॉर्म्युला आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, अ पाईप क्लोज ॲट वन एंड, V/4 times L, where V is nothing but the velocity of sound in air. ठीक आहे. आणि L is nothing but the length of that pipe. बघा आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर दिलेला आपल्याला, त्यांनी घ्यायला सांगितलं आहे 340. चला घेतला आपण 340 डिवायडेड बाय 4 इंटू लेंथ. बघा आता वेलॉसिटी SI युनिटमध्ये होती, मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे जी काही लेंथ आहे ती आपल्याला SI युनिटमध्ये घ्यायला लागला, म्हणजे 0.85 मीटर. 0.85 मीटर. ठीक आहे. पहिले आपण जी काही नॅचरल फ्रिक्वेन्सी ती फाइंड आउट करूया. बघा 340 4, याला लिहू शकतो 85 इंटू 10⁻⁻2 लिहू शकतो ना, काही हरकत नाही. 340, 5 चोक 20 0, हातच्याला 2, 8 चोक 32, 32 आणि 2 34. ठीक आहे. चला काही हरकत नाही. इंटू 10⁻⁻2. ठीक आहे. 32 आणि 2 34 ना रे, सॉरी. ठीक आहे. बघा आता 340 अपॉन 340, हा 10 जर वर गेला तर 10⁻+2 झाला. बघा 340 गेट कॅन्सल, म्हणजे 100 हर्ट्स. ठीक आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आली? 100 हर्ट्स. काही हरकत नाही. नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आली आपली? 100 हर्ट्स. आता एक गोष्ट लक्षात द्या, पाईप जेव्हा एका एंडला क्लोज राहतो, फक्त ऑड हार्मोनिक्स पॉसिबल राहतात. ऑड हार्मोनिक्स आर पॉसिबल फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. इथं लक्षात, इवन पॉसिबल राहत नाही, ओनली ऑड. ओके. मग आता 100च्या पलीकडे काय? 100च्या पलीकडे किती राहणार? 3000 हर्ट्स. ओके. आफ्टर दॅट झाले 500 हर्ट्स. आफ्टर दॅट 700 हर्ट्स. ठीक आहे. 800 नाही, 900 हर्ट्स. ठीक आहे.
1100 हर्ट्स. ओके, नंतर 1300 हर्ट्स. ओके, या सक्सेसर्स आहे. जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती 100, त्याच्यानंतर जे सक्सेसर्स आहे. ठीक आहे. ओके, परंतु कोणते आहे? फक्त ऑड हार्मोनिक्स. का बरं? कारण की पाईप एका एंडला कसं आहे? क्लोज. ओके, हे सगळे हर्ट्समध्ये आहे. हे सगळे कसे आहे? हर्ट्स. आता 1.2 किलो हर्ट्स म्हणजे 1200 हर्ट्स. 1.2 किलो हर्ट्स म्हणजे 1200 हर्ट्स. 1.2 किलो हर्ट्स म्हणजे 1200 हर्ट्स. आता 1200 हर्ट्सच्या अगोदरच्या पाहिजे आपल्याला अशा किती पॉसिबल फ्रिक्वेन्सीज आहे? बघा 1200 कुठे येते? बघा 1100 नंतर इथं 1200 यायला पाहिजे. ठीक आहे. ओके, मग ठीक आहे ना, इथं समजा 1200 हर्ट्स आहे. ठीक आहे, ही 1200 हर्ट्स ही इवन आहे. ओके ओके, इवन आहे. आता याच्या अगोदर किती आहे? बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 फ्रिक्वेन्सीज पॉसिबल्स आहे. हाऊ मेनी? 6 नॅचरल फ्रिक्वेन्सीज पॉसिबल. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th वन इज द करेक्ट वन. आली गोष्ट लक्षात? ओके, किती? 6 फ्रिक्वेन्सीज. इथं लक्षात? बिफोर म्हणजे 1.2 किलो हर्ट्सच्या अगोदर किती फंडामेंटल नॅचरल ऑड हार्मोनिक्स पॉसिबल आहे? ऑड हार्मोनिक्स याच्यासाठी घेतला आपण कारण की जो काही पाईप आहे तो एका एंडला कसा आहे? क्लोज आहे. ठीक, अशा पद्धतीने जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, फॉर्म्युला एकदम सिंपल होता. जेव्हा पाईप एका एंडला क्लोज राहतो त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे V/4L, वेअर V इज नथिंग बट द वेलॉसिटी ऑफ साऊंड. मग तो मीडियम सांगणार, एअर मीडियम आहे काय? मॅक्सिमम टाईम एअरच मीडियम आहे. त्यामुळे 340 तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. समजा यांनी गिवन दिलेलं नाही राहिलं तरी 340 तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. इथं लक्षात, इथपर्यंत काही मोठी अडचण नाही. पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे वळू शकतो. आणि हा जो काही क्वेश्चन होता महाराष्ट्र CET 2022चा क्वेश्चन होता. ओके, बोथ द एक्झाम्पल्स वी आर टेकिंग in this video are from the Maharashtra CET. So pause it and note down so we can move to the numerical number second. बघा अतिशय इझी होता. ओके, पहिल्या क्वेश्चनपेक्षा सेकंड क्वेश्चन तर अतिशय काय ना त्याच्यात रेझोनन्सचा कॉन्सेप्ट आहे. बघा न्यूमेरिकल नंबर सेकंड विच इज अगेन फ्रॉम द महाराष्ट्र CET. ओके, आणि आपला जो काही काय म्हणू शकतो आपले जे काही सगळे व्हिडिओज राहतात महाराष्ट्र CET या एक्झामला पूर्णपणे डेडिकेटेड आहे 100%. म्हणजे जे काही आपण काहीही गोष्टी डिस्कस करणार तर ते महाराष्ट्र CETच्या रिलेटेडच राहिली पाहिजे. ठीक आहे, पर्टिक्युलर एका एक्झामला फोकस करून आपण व्हिडिओ लेक्चर्स नेहमी बनवत चाललेला. ठीक, चला बघा द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इज 256 हर्ट्स. काही हरकत नाही, एक पर्टिक्युलर ट्युनिंग फोर्स आहे तुम्हाला तो ओके या पद्धतीचा तो ट्युनिंग फोर्स तुम्ही बघितलेलाच राहिला. ठीक आहे, याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे? 256 हर्ट्स. एक पर्टिक्युलर ट्युनिंग फोर्स आहे, त्याची एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 256 हर्ट्स. ओके, फुल स्टॉप. इट विल नॉट रेझोनेट विथ अ फोर्क ऑफ अ फ्रिक्वेन्सी. कोणत्या फ्रिक्वेन्सीसोबत तो रेझोनेट नाही होणार, एक लक्षात घ्या. इथं लक्षात. ओके, त्यांनी काय म्हटलं म्हणजे या 4 ऑप्शनपैकी कोणत्या फ्रिक्वेन्सीसोबत तो रेझोनेट नाही होणार. सिंपल गोष्ट नाही, सिंपल गोष्ट आहे एकदम. ओके ओके, तो इंटिग्रल मल्टिपलमध्ये रेझोनेट होऊ शकतो. ओके, इंटिग्रल मल्टिपलच्या जर तो बाहेर गेला तर रेझोनेट होऊ शकत नाही. एकदम सिंपल. बघा जे काही नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ते किती आहे? 256 हर्ट्स. ओके, इंटू 1 256 हर्ट्स. ओके, इंटिग्रल मल्टिपल 1 होता. आता 256ला आपण 2 गुणल्यानंतर किती झालं? 512 हर्ट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर 256ला 3 मल्टिप्लाय केल्यानंतर किती शिल्लक राहिलं? सायंत्रिक 1808 हातचाला 1, 5 3 15 1 1606 हातचाला 1 3 2 6 1 7 768 हर्ट्स. ठीक आहे, मग 256 इंटू परत किती घेतला? 4. 6 चौक 24 4 हातचाला 2 5 चौक 20 2 शिल्लक राहिले 2 4 2 8 8 2 10 हर्ट्स. ओके, म्हणजे या व्हॅल्यूजसोबत या इंटिग्रल मल्टिपलमध्ये तो काय? रेझोनन्स पॉसिबल. रेझोनन्स पॉसिबल. ठीक आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 1 2 3 4 256च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये जी काही फ्रिक्वेन्सी येणार तिथं रेझोनन्स पॉसिबल आहे. अदर दॅन दिस रेझोनन्स इज नॉट पॉसिबल. ओके, बघा आता पॉसिबल
7 6 8 possible, 5 1 2 possible. It is not possible. It is impossible to resonate at this frequency. इंटिग्रल मल्टिपलमध्ये आहे का? त्याच्यामुळे हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. इनकरेक्ट विचारलं ना, कोणत्या फ्रिक्वेन्सीसोबत तो रेझोनंट होणार नाही हे विचारलं. मग या 3 फ्रिक्वेन्सींसोबत तो रेझोनंट होत आहे, याच्यासोबत होत नाही. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर कोणता आहे? ऑप्शन नंबर सी. हे जे काही मी टिक केले, इथं रेझोनंट होता, इथं रेझोनंट होत नाही, परंतु आपल्याला नॉट विचारलं. रेझोनंट ज्या फ्रिक्वेन्सीवर होत नाही आहे तीच फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला. इतका सिम्पल क्वेश्चन होता, इतका सिम्पल. इथं लक्षात एक जस्ट काय म्हणू शकतो, कॉमन सेन्स आहे. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जस्ट एक यू नीड अ कॉमन सेन्स. ओके, म्हणजे तेवढ्याही कॉमन सेन्सवर तुम्ही हा न्यूमेरिकल सॉल्व करू शकता इझिली, विदाउट नो डाऊट. याचं लक्षात. आपला जर उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर, ओके, जो स्पेशली महाराष्ट्र CET या एक्झामसाठी डेडिकेटेड आहे, या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.